हॅलो फ्रेंड्स, आज मी हे 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. हे तुम्ही बघा, याला पानगळा टाकला आहे मी आणि साडीच्या कपड्यातला पॅच टाकला आहे आणि हे लटकन बनवलेले आहेत, एक साडीच्या कपड्याचा आणि एक ब्लाऊजच्या कपड्याचा. आणि तुम्ही बघू शकता की स्लीव्ज वगैरे लांब स्लीव्जचं ब्लाऊज आहे. हे प्रिन्सेस कट आहे आणि पफ एकदम मस्त आलेला आहे या ब्लाऊजला. आता मी तुम्हाला माझं दुसरं ब्लाऊज दाखवते. हे पिवळं ब्लाऊज जे आहे ते हळदीचं ब्लाऊज आहे. मग त्यांनी मला माझ्या मनावर डिझाईन करायला सांगितलं होतं. तुम्ही बघू शकता, मी जे स्लीव्ज ते आले तीच बॉर्डर आपण पाठीमागं गळ्यासाठी यूज केलेली आहे. आणि हे लटकन बनवले असते सिंपल एकदम. ब्लाऊज सिंपल असल्यामुळं लटकन पण सिंपल बनवलेले आहेत आणि एकदम पफ पण याचा सुद्धा सुंदर आलेला आहे एकदम. तुम्हाला ब्लाऊज आवडले असतील तर प्लीज लाईक करा. दिवसभरात मला काही जास्त काम झालेलं नाही, फक्त आज 2 ब्लाऊज झालेले आहेत. तर हे साड्या आहेत, या सुद्धा नवरीच्या साड्या आहेत. त्या एकासोबत त्यांनी मला 13 साड्या दिलेल्या आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि यावरचे 13 ब्लाऊज आहेत, त्यातले फक्त माझ्याकडून आज 2 ब्लाऊज शिवून झालेले आहेत. मला काहीसुद्धा काम झालेलं नाही आज. तर गाईज, तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो की टेलर लोकांना किती कामं असतात आणि किती नसतात. कसं जरी असलं तरी आपलं काम आपली लक्ष्मी आहे हे समजून करायचं. आणि यावरचं सुद्धा सुंदर ब्लाऊज आहे. ही साडी बघू शकता तुम्ही, एकदम भरलेली साडी आहे आणि ब्लाऊज एकदम प्लेन आलेलं होतं. तर मी याच्यावर वर्क करून ब्लाऊज शिवणार आहे. तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत बाय.